गाव कुठलं? होय का? कोणी केलंय? होय का? वा वा. व्हिडिओ बघता ना? कसे असतात व्हिडिओ? वा वा वा. अजून शेअर करा हा व्हिडिओ. चला बाय बाय. आहे ना यात्रेत तुम्ही? या माझ्या मित्राच्या गावची यात्रा आहे. यानं काही यात्रेला मला बोलवलं नाही, तरी पण मी आलो. हा मी बोलवलं नाही सोड, पण मला यात्रेला आलोय. ते हे आपले मित्रमंडळ आहे. लखन दादा काय, पांडू दादा आणि हा आपला जिवलग बंटे. बंटे काय यात्रेला काय स्पेशल आहे का नाही? जोडून आलं एकटा झालाय. अरे जोडीन आलोय ना, धनु आलाय ना माझ्यासोबत. धनु मामा काय, मामानं काय म्हणताय? यात्रेचं काय स्पेशल आहे का नाही? खूप छान वाटतं तुमच्या व्हिडिओ बघून. खूप छान वाटतं वैभवजी, आणि अति आनंद वाटतो हे बघून. तुम्ही जे प्रत्येक गावचे आणि प्रत्येक लोकांच्या ज्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवता, आम्ही मुंबईला राहून हे सर्व आम्ही बघत असतो. आम्हाला बघून फार आनंद वाटतो. थँक्यू. तुम्ही काका कुठं असता? तुम्ही पण बघता व्हिडिओ? हो बघतो ना, पुण्याला असतो. अच्छा, कसं वाटतं व्हिडिओ बघून? मस्त छान वाटतंय. आणि आपल्या भागातलं, कोयना भागातलं जास्त करून असल्यामुळे कोयना भागातलं जास्त आवड आहे आम्हाला, त्यामुळे नेहमी आठवणीने बघतो. थँक्यू. या सगळे आहात, या मानकरी आहात, या सगळे, आणि दुपारचीला असं हजर असणारे सगळे मंडळी आहात. या चल चल.
यात्रेला पण हा मग अरे वा मामाच्या गावच्या यात्रेला आलाय. हो खूप छान आहे, नियोजन खूप छान आहे आणि यात्रा पण खूप छान भरवलेली आहे. ओके. आमचे मनोज दादा आहेत, यांची या गावची आज यात्रा आहे आणि यांच्याकडून आम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन होतं. आणि संध्याकाळी आहे जेवायला. Yes, खूप छान यात्रा आहे तुमच्या गावची बाकी आणि काय आम्ही दरवर्षी येतच असतो. काय संध्याकाळी काय नियोजन? आहे ना चिकन वडे, मटन वडे. चिकन वडे.
तर इथं आमची पियुताई दिसल्यात आणि आमच्या वहिनी आहेत. मग काय स्पेशल यात्रा यात्रा स्पेशल आहे. आताच झाली पालखी. संध्याकाळी जेवायला या. काय सगळे. स्पेशल काय आहे आईला संध्याकाळी? घेऊन या. नाही येऊ मामींना येऊ दे. काय मग काय स्पेशल? कोंबडी वडे आहे. कोंबडी वडे? जेवायला वा 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 वा. समीरच्या यात्रेला आलोय आणि समीरनं छान पालखी नाचवलेली आहे. आणि आईस्क्रीम खायला घातलं, कलिंगड खायला घातलं, वा वा वा. वैभवला खूप काय काय खायला घातलं. घालणार आहेस का? घातलं झालं गाव. तुम्ही बघितलंय का खायला घातलेलं? फक्त आम्हाला वडापाव नाही दिला. आमचे संतोष दादा भेटलेत. संतोष दादा, यात्रेनिमित्त काय स्पेशल? स्पेशल म्हणजे छान मजा करायची असती. वर्षातनं एकदा दिवस येतो आणि एक देवाच्या पालखी वगैरे इतका आनंद होतो की सर्व हे विसरून जातं. देवाच्या ह्याच्यात एक तल्लीन होऊन जातो आणि त्यामुळं सगळा जो वर्षभराचा जो कामाचा वगैरे आम्ही बाहेर येतो ताण तणाव आहे तो सगळा तणाव निघून दूर होऊन जातो आणि परत एकदा रिचार्ज भेटून आम्ही पुढच्या एक दिवसापासून कामाला लागतो. मस्त मजा येते का. वा वा. मस्त अशी पालखी नाचवली आहे. मनसोक्त पालखी नाचवली ना. आता थोडा चहा घेऊया. सगळा नाका तोंडात गुलाल गेलाय. म्हणलं चहा पिऊया. हॉटेल शिवशंभू इथे आज स्पेशल मंचुरियन आहे, वडापाव पण आहे, स्पेशल चहा आहे. चला यांच्या यात्रेत आलोय आम्ही. काय लस्सी प्यायचं चाललंय वाटतं? हा? लस्सी नाही, थंड फिरतोय आम्ही. युट्यूबचे चॅनल वैभव. सर काय म्हणताय? सर तुमच्या यात्रेत आलोय आम्ही. हे लाजतात खूप. दरवर्षीप्रमाणे स्पॉन्सर आपले रावसाहेब, देसाई रावसाहेब आहे. त्यांच्याकडून आज लस्सी आहे. हे देसाई रावसाहेब थोडे लाजतात. अच्छा हे काय? ही लस्सी आई शपथ, हे लस्सी. यात्रेतली लस्सी. हे घ्या. अरे आहे आमच्याकडे. भाऊजींकडून छान अशी लस्सी आम्हाला मिळाली. गोड आहे का? गोड आहे ना? इथे संपूर्ण देसाई फॅमिली आहे बघा. काय यात्रेत स्पेशल काय? लस्सी पिताय तुम्ही? आम्हाला टाकून लस्सी पिताय काय? अरे हो, नाही हे तुम्ही नाही दिली हो, आम्ही घेतली इकडे. कधी आलाय तुम्ही? बरं, यात्रेत आल्यावर कसं वाटतंय? वर्षातनं एकदा येत आहे तुम्ही गावाला, असं अजून मधून येत जावा. हो वहिनी, बघा या भावाला गुलाला अजिबात लागला नाही. म्हणजे वाटते असं वाटतं पाहुणा आला इथं. हे बघा हे सगळे यांच्याच घरातलं हे आहे, पण याला अजिबात गुलाल लागलेला नाही. पाहुणा असलं का आहे बघा, कसलं खतरनाक चिकन दिसतंय बिना गुलालाचं. गोंडस गोजीरवाला. हा साई फटाक्याचे अध्यक्ष आहेत. होय का? कसं वाटतंय? आम्ही आलोय मानानगरच्या यात्रेत मजा लुटण्यासाठी. हे माझे फ्रेंड आहेत. आकाशजींची पण यात्रा आहे आज. काय स्पेशल काय आहे यात्रेला आज? यात्रेत बघा ही अशा प्रकारे दुकानं आहेत, छानपैकी खेळणी आहेत, त्याप्रमाणे गर्दी पण आहे. तर इथं आपला भाऊ संख्याबा आला यात्रेला. संख्या बरं काय? वाटलं वैभव देशमुख, तुम्हाला आम्ही यात्रेत सगळ्या बघतो, भारीच वाटतं मला. आज इकडच्या यात्रेत आलाय तुम्ही, आम्हाला जरा लय भारी वाटलं तुम्ही इकडे यात्रेला. सेलिब्रिटी हा रावानं बोलवलेलं यात्रेला आम्हाला होय का? चिकन खायला. मस्त आता पाणीपुरी सांगितल्या पाणीपुरी. आणि हे आमची मित्रमंडळी सगळी पाणीपुरी खायला आली. नाना हाय वैभव, तोंडाला पोत आहे. कसं काय? बरं आहेस ना? खाल्लीच काय पाणीपुरी? हो खाल्ली भावानं काय काय हे काय बाबा काय नाही लाजतंय पोरगं, लय लाजतंय. भावा हे बघा, या भावाची यात्रा आहे आज आणि याच्या गावच्या यात्रेला आलोय आम्ही. इथे लाजायला लागलाय. पुण्या अरे आबा तुमको महिने देखाच नाही बस. हा आबा आहे बर का. गावला बघ ते बघ. गावला. काय कशी लागली पाणीपुरी? कशी लागली दादा पाणीपुरी? एक नंबरला. अशी पाणीपुरी खाण्यात जी मजा आहे ना ती कुठेच नाही. हा फुकट घालण्याची मजा आहे. ती कुठंच नाही. तरी पाणीपुरी कुणाकडून होती? बघू कसे आहेत लगेच कब्जा केला. कोणाकडून होती?
आज जोरात खेळणी आहे तिकडे यावर्षी. अण्णा आपला खूप महत्वाचा सबस्क्रायबर आहे. अण्णामुळे लय मला आतापर्यंत सपोर्ट भेटला अण्णामुळे. अण्णा काय यात्रेला कसं काय? यात्रेला खूप मजा आली. म्हणजे यात्रेत मस्त अशी बावड्याकडून स्पेशल आपल्या कोयनेची पाणीपुरी आहे आणि स्पेशल आपल्यासाठी पाणीपुरी आहे. मी पाणीपुरी खातोय बघितल्यावर ती लगेच हे पोरं पण लगेच आली पाणीपुरी खायला. तुम्ही कसं काय आला इथे पाणीपुरी खायला खरं सांगा. पाणीपुरी वर्ल्ड बेस्ट नाही नाही मी आता पाणीपुरी खातोय हे बघून आलाव ना. हा, होय, होय. खाताय का? हा, हा, हा. जास्त खाऊ नका. बावरू काय तुमच्या यात्रेत आलोय काय स्पेशल आहे का नाही? हा व्हिडिओ बघता का आपले? कुठले कुठले व्हिडिओ बघितले? बरं आम्हाला तुमच्या यात्रेबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे. हे या नवजा गावचे पाटील आहेत. आम्हाला सांगा ही यात्रा कुठल्या देवाची असते आणि किती गावची असते? ही यात्रा आमच्या 2 गावाची माने देवीची यात्रा आहे. गेले पूर्वजांच्या पासून ही यात्रा चालत आलेली आहे. आपलं डॅम बांधलं त्याच्या आधी यात्रा ही आपली पाण्याखाली होती, म्हणजे जिथं टावर होता तिथं 2 गाव डॅम व्हायच्या आधी तुमचं गावच खाली होतं. पुनर्वसन झालेलं आहे आमचं गावचं. आणि पुनर्वसन झाल्यामुळे एक नवजा आणि माणेनगर अशा गावाची 2 नावं पडली. पहिले एकच गाव होतं, तर माणेनगर हे इथं बसलं आणि नवजा हे पलीकडे बसलं. आणि आमच्या 2 गावाचं मिळून एक मंदिर आहे, मानायचं मंदिर आहे. तर माने देवीची यात्रा असते आणि एक साजायचं एक मंदिर आहे. माने आणि साजा या बहिणी मानल्या जातात आणि माने देवीच्या मंदिराजवळ आमची 2 गावची यात्रा बसलेली असते. थोडक्यात यात्रेचं स्वरूप कसं असतं? इथून पालखी निघाल्यावर सुरुवात कशी असते? थोडक्यात स्वरूप म्हणजे 3-3:30 वाजता आमची 2 गावं जमल्यानंतर ना इथं एक दुपार होती. दुपारच झाल्यानंतर ना हे मानायचं मंदिर आहे. मानायच्या मंदिरापासून साजायच्या मंदिरापर्यंत पायी पालखी जाते. त्यानंतर ना तिथं पालखी ओवाळली जाते. तिथून परत पालखी येऊन इथं परत मानायच्या मंदिराजवळ मंदिराभोवती 5 फेरे मंदिराभोवती 5 फेरे. परत त्याच्यानंतर ते राऊंड करताना गावातली मुलं असतील किंवा गावातली लोक असतील त्यांनी ती पालखी नाचून 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर ना आतमध्ये पालखी घेऊन जातात. त्याच्यामध्ये एक नवजा गावाचा एक सप्ताह बसलेला असतो 8 दिवस आधी. 8 दिवस सप्ताह बसल्यानंतर महाशिवरात्रीला सेकंड लास्ट दिवस असतो सप्त्याचा. त्याच्यानंतर पुढच्या दिवशी महाशिवरात्रीला सप्ताह उठतो. तिथं नवजा गावच्या सप्त्याचा काला होतो. काल्या झाल्यानंतर त्या दिवशी रात्री संध्याकाळी इथं गोंधळ होतो. गोंधळ म्हणजे आमची रात्री 8-10 वाजता यात्रा चालू होती गोंधळाला. आणि 8-10 वाजता यात्रा चालू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची यात्रा इथं म्हणजे दुकानं असतील किंवा देवाची पालखी असेल ती पूर्णपणे इथं म्हणजे फिरत असते. त्याच्यानंतर आमच्या गावातील मुलं असतील किंवा जे रोजगारासाठी बाहेर गेलेली लोक असतील ती पुणे असेल, मुंबई असेल व इतर गावामध्ये काही कारण त्यांच्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी गेलेले असतात त्या ह्या दिवशी म्हणजे 2 दिवस आधी येऊन ही जोरदार यात्रा अशी साजरी केलेली जाते. आणि वेगळाच अनुभव आहे. म्हणजे हा वर्षातून एकदाच आम्हाला अनुभवायला भेटतो आणि एवढा चांगला आणि उत्कृष्ट पद्धतीने मंदिराची सजावट देखील उत्साह एकदम चांगला केलेला असतो. आणि मंदिराची सजावट देखील हे माणेनगर गावचे जे मुंबईचे मंडळ आहे त्यांनी उत्कृष्ट नवशक्ती ग्रामस्थ मंडळ माणेनगर त्यांनी सजावट देखील चांगली केलेली आहे. चला आता मी व्हिडिओ इथेच थांबवतो. छान अशी यात्रा संपन्न झालेली आहे आणि आता पुन्हा भेटू आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.